सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय संविधान, जय शिवराय, जय फुले, जय शाहू. आज 1 जानेवारी 2026 नवीन वर्षाच्या सर्व भारतीयांना मनपूर्वक शुभेच्छा. या नवीन वर्षात आपल्या सर्वांचे जीवन सुख समाधानी संपत्तीचे भरभराटीचे आयुष्य जावो हीच मनोकामना करतो. आज 1 जानेवारी 1818चा इतिहास सांगण्यासाठी मी आपल्याशी चर्चा करत आहे. 1 जानेवारी 1818चा इतिहास म्हणजेच मानवतेचा इतिहास आहे. हा लढा मानवतेच्या मुक्तीसंग्रामासाठी शूर अशा 500 महार वीर सैनिकांनी दिलेला लढा आहे. या लढ्यामधून आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा मानवतेचा जो इतिहास होता, लढा होता, त्याचा बदला घेण्यासाठी या 500 शूर महार वीर सैनिकांनी आपली जीवनाची आहुती देऊन महाराजांचा बदला याच दिवशी 1 जानेवारी 1818 पेरणे येथील भीमा कोरेगाव या तीरावर युद्धसंग्राम करून मनुवादी व्यवस्थेला गाडण्याचा पूर्ण प्रयत्न करून मानवतेला एक नवा इतिहास मुक्तीचा या लढ्यामधून दिलेला आहे. आपण सर्व बहुजन अनुयायी या 1 जानेवारी 1818चा इतिहास कधीच विसरू शकत नाही, कारण हा मुक्तीसंग्रामाचा इतिहास आहे. याच इतिहासाच्या माध्यमातून बहुजनांचे कैवारी, भारतीय संविधानाचे विधाते, भारताचे भाग्यविधाते, संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याच लढ्याच्या इतिहास लक्षात ठेवून त्या भीमा कोरेगावच्या स्तंभाला अभिवादन करून 500 वीर शूरमार सैनिकांच्या स्तंभाला अभिवादन करून क्रांतीचा इतिहास पुन्हा या भारतामध्ये घडवलेला आहे. हा इतिहास आपण कदापि विसरू शकणार नाही, कारण हा मानवतेचा मुक्तीचा इतिहास आहे. तेव्हापासून आपण खरे माणूस म्हणून या मनुवादांच्या जखडातून सुटण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यामुळे आपण सर्व बहुजनांनी या 1 जानेवारी 1818चा इतिहास विसरता कामा नये आणि विसरू नये अशी मी आपणास विनंती करतो. याच इतिहासातून आपल्याला बळ मिळते, लढण्याची ताकद मिळते, या शूरवीर सैनिकांची आठवण होते. ही कायम आपल्या स्मरणात राहावी म्हणून आपण सर्व बहुजनांनी न चुकता न विसरता 1 जानेवारीच्या दिवशी पेरणे येथील भीमा कोरेगावच्या स्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखोच्या करोडोच्या संख्येने लोक येत असतात, सैनिक येत असतात आणि त्यांना मानवंदना देत असतात. आपणास पुन्हा एकदा विनंती करतो की आपण हा इतिहास न विसरता, हा अजरामर इतिहास जो ब्रिटिशांनी तो स्तंभ तिथे उभा केलेला आहे, ती एक मानवतेचा प्रतीक म्हणून उभा केलेला आहे का यापासून आपण सुद्धा सर्व बहुजनांनी लढा घेऊन आपल्या शौर्याची गाथा
पुन्हा प्रस्थापित करावी, पुन्हा मनोवाद्यांच्या जखडातून मुक्त करण्यासाठी हा इतिहास आहे. याचे प्रतीक म्हणून हा जो कोरेगावचा स्तंभ आहे हा उभा आहे. हा आज बी साक्ष देतो आपल्याला की न घाबरता निर्भीडपणाने मान सन्मानाने तुम्हीसुद्धा लढू शकतात, तुम्हीसुद्धा जिंकू शकतात. त्यामुळे आपणा सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि माझे मनोगत विचार इथेच विराम देऊन संपवितो. जय भीम, जय शिवराय, जय संविधान. चॅनलला आपण सबस्क्राईब करावं. या चॅनलवरून समतावादी विचार, समता, स्वातंत्र्य, बहुजन बंधुता आणि धर्मनिरपेक्षता, राष्ट्रीय एकात्मता हे विचार प्रसारित केले जातात. ह्या चॅनलवरून आजपर्यंत 300पेक्षा अधिक व्हिडिओ, समतावादी व्हिडिओ प्रसारित करण्यात आले. आपलेही काही विचार असतील तर आपण अवश्य माझ्यापर्यंत पाठवा. आपल्या समतावादी कार्यक्रमाचे काही कार्यक्रम असतील तर तेही पाठवा. आपण या चॅनलवरून प्रसारित करू. खाली घंट्याची एक चिन्ह दिलेलं आहे, बेल बटन, ते टिक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा.